तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। सकाळी सकाळी अंगठून धुवून मी रेडी होतो आणि आपल्या घरी पा कोण प्रगट झाले, माही सर नांदुऱ्याहून आले। आता आम्हाला जायचं आहे बुलढाणा आणि बुलढाण्याहून आम्हाला 12 वाजे लोक वापिस येणार आहे आणि मग जायचं आहे भाषाच्या गावले म्हणजे चांदणी। आता आमच्याकडे होत्या 2 गाड्या, एक हे ॲक्सेस, एक स्प्लेंडर नेणार होतो, पण स्प्लेंडरच्या पुढच्या टायरामध्ये हवा कमी होती म्हणून आता माही सरच्या गाडीवर जाणार आहे आम्ही। MH56 नवी गाडी आहे आणि दोन्ही गाड्या ॲव्हरेज सारख्याच देतात। तर थंडी किती हो वा, माही सरले म्हटलं थांबा जरा भर, मले पहिले तोंडाले बांधू द्या वा, थंडी किती आहे। आता तोंडाले बांधलं तर आवाज बदलला असेल जरासा, पण समजून घ्या, एवढं तेवढं कसं समजून घ्याच लागते। चला लय मोठं सकाळ सकाळी निघलो आम्ही इथून। चालू द्या आता रोप, आता काही वांधा नाही, आता बांधलं मी ना तोंडाले। डिझेल भेटते की नाही आधी का भाऊ, घासलेट आहे काय? नहीं। अरे कहना क्या चाहते हो? घासलेट आहे का म्हटलं, घासलेट। ₹300 रुपयाचा घासलेट टाकला आम्ही ना, 50 रुपये लिटरनं आम्हाला घासलेट भेटलं, चांगली गोष्ट आहे। रस्त्यानं जाताना आम्ही वाघजाळ फाट्यावर थांबलो चहा घ्यायसाठी, थंडीला वाजून राहिली, थंडीचे दिवस आहे ना भाऊ। हे आपलं बुलढाण्याचा प्रवेशद्वार, आम्ही ना प्रवेशद्वारामधून आता बुलढाण्यामध्ये एंट्री केली। दौरा काहीच नाही, बस काम होतं थोडंसं सरले। फायनली आम्ही पोहोचलो बुलढाण्यामध्ये। तर हे असं आहे आमचं बुलढाणा जिल्ह्याचं ठिकाण आहे आमचं, आणि हे माही सरचे मित्र आम्हाला भेटले, त्याच्यासोबत आम्ही चाललो आता नाश्ता करायला तर आलो आम्ही। माहिती केस पाव कसे होता, 2 व्हीलरवर गेले की आता अर्जंट 4 व्हीलर घ्यायला लागतो। आणि इथं लय काही दिसू राहिलं, कांदा पकोडा, आलू पकोडा, कोल्हापुरी मिसळ। हां, मिसळ मला वैयक्तिक वाटू राहिली म्हणून आपण मिसळच बनवू। हे आली आपली मिसळ। का तुम्ही नाही येत का? तिघांची बी उसळ आली। आता आम्ही निंबू पिळून हाणतो इले। बोला गजानन महाराज की जय। नांदुरामध्ये मलाई लस्सी नाही भेटत, त्याच्यामध्ये हे पूर्ण जे आहे ना हे डायरेक्टली शुद्ध मलाई आहे, आणि हे काजू आहे, काजू बदाम मिक्सर। फुकट म्हणजे प्रमोशन नाही होऊ राहिलं काही। नाश्ता करून लस्सी पिऊन आता आम्ही निघलो आमच्या कामाकडे। कामं काय आहे तेच माहित नाही। इकडे कुणाल सरनं पेमेंट केलं म्हणजे आजचं बी आपण ना फुकटचंच खाल्लं, आज बी आपण ना फुकटचं सोडलंच नाही। ऐसी लड़की लाऊंगा जिसको सब देखेंगे करके नजरें तिरछी, मैं ले आया वड़ा पाव, काय मेरी मिरची। हा, माझी मिरची भेटूनच नाही राहिली मला। 2026 निघालं तरी पण नाही भेटून राहिली। आई कुठं, तू भेट लवकर। पण सकाळी उठायची अलगच मजा आहे की नाही, तर या टाइमला मी झोपेल असतो घरी। आम्ही आलो बुलढाण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजच्या मंदिराजवळ, आणि या मंदिराजवळ हे 2 मावळे भेटले। इले काढायचा आहे फोटो, या अपार्टमेंटचा आपल्याला शूट करायचा होता, त्यासाठी आपण इकडे आलो होतो। चला मग येतो, आम्हाला उशीर होतो। आपल्याला आता चांदणीला बी जायचं आहे आपल्या भाषाच्या गावाले, त्यासाठी आपल्याला लवकर घरी जायचं आहे म्हणून आता आम्ही बुलढाण्यातून निघतो। आणि हे RTO साहेब ना याले पकडलं, आणि 4 जण आले होते गाडीवर। 4 जण एका गाडीवर चालून राहिले। हे मले पाहून 4 जण एका गाडीवर बसून आले, पण त्याला माहित नाही की RTO साहेब आपल्या सोबत आहेत। घरचे नंबर घ्या त्याचे, घरचे। जय झाकण। शेवटी मी घेतो आता तोंडाले बांधून, काऊन की रस्त्यानं कोण मला अडवलं नाही पाहिजे, काऊन की आम्हाला पहिलेच झाला उशीर। लवकरात लवकर आम्हाला घरी जायचं आहे। हात दाखवा मग एकदा। चला चला। हो 1 hour later. बुलढाण्याहून आम्ही आलो आता घरी। आता आम्हाला जायचं आहे भाषाच्या गावले। भाषा कुठे जायचं आहे आपल्याला? आता लवकरात लवकर बस, आता मला काहीच नाही, पायातला बूट बी मला काढायचा नाही आहे। बुलढाण्याहून आम्ही नेमकं घरी आलो, आणि आता आपल्याला भाषेच्या घरी जायचं आहे चांदणीले। मम्मी बी येणार आहे, भाषा बी येणार आहे, पण आता आपण पहिले आपली स्प्लेंडर घेऊन नांदुरा जाऊ। पण पुढच्या टायरामध्ये हवा कमी होती, गाडी पोहूनच नव्हती राहिली, म्हणून आता पहिले हवा मारून घेतो, मग जाऊ आपण नांदुरा। पुढच्याही टायरात मारून घेतली, मागच्याही टायरात मारून घेतली। अर्जंट 4 व्हीलर घ्यायला लागते भाऊ, आता 2 व्हीलरचा काळ गेला। नांदुऱ्यात येऊन आपली स्प्लेंडर ठेवून देतो आता आपल्या दुकानावर। का आमच्या अगोदर येऊन पोहोचले। चला, सोबत जिंगूर दादा आहे, मम्मी आहे, भाषा आहे, आणि हे आली आपली गाडी अर्टिगा, आपल्या मित्राची गाडी आहे। या गाडीमध्ये आपल्याला जायचं आहे चांदणीले। आता सध्या खमगावमध्ये आलो आम्ही। खमगावमध्ये आता आपल्याला पहिले डिझेल टाकायचं आहे। उतरशील तर तुला पैसे द्यावे लागतील। चला मोठा उठला की सुटला, चालला कोणाच्याही सोबत, टाक डिझेल, चल। पण आपल्याला आता खमगावून इकडे मेहकर साईड जाणं आहे। हा मेहकर रोड आहे, बार्शी पंढरपूरकडे जाते।
पण आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो. हे पा पुढे दिसून राहिला आपल्याला हा टोल आहे. डायरेक्ट गाडी एका साईडनं निघून जाईल, कोणी हात बी देणार नाही. हे पा टोल असून बी आम्हाला टोल द्यायचं काम नाही, आमची गाडी डायरेक्ट निघून जाईल, आम्हाला पैसे द्यायचं काम नाही. पाहिली का आपली पोस्ट किती आहे. हाय महाराज मधात थांबलो आम्ही. आता 2 बिस्लरीच्या बॉटल घेतल्या आणि हे चिप्स घेतले भाषासाठी ना, आपल्या झिंगूरदादासाठी हे चिप्स घेतले, आपल्यासाठी 2 पाणी बॉटल घेतल्या, चिवड्याचं पाकिट घेतलं याच्या दुकानावरून. भाऊनं आपल्याला फॉलो करेला आहे. अजून फळं वगैरे पाहू. फळेवाले कुठे आहे हो बा, द्या ना डझन भर द्या ना. मग आता युट्यूबवर सर्च करता प्रतीक जवळे, हा व्हिडिओ बी दिसून जाईल तुम्हाला. बोला. बस तुमचे व्हिडिओ पाहत असतो आम्ही. हो काय बोला. सेल्फी घे रे मग. खूप दिवसाची इच्छा होती, आज भेट झाली. आंबे टाकडीमध्ये थांबलो होतो, तरी लय जण भेटले आपल्याला, त्याची ओळख करून घेतली. कुठे येते हे अडीच काय. हो चला बा. मग फक्त 5 मिनिटासाठी खाली उतरलो गाडीच्या आणि बस सगळे लोक भेटणं चालू झाले. रोड पा किती लहान आहे. स्पेशल एकच गाडी चालून राहिली, दुसऱ्या गाडीला जागाच नाही आहे. फायनली आम्ही पोहोचलो भाषाच्या गावात आणि इकडे भाषाचं घर बांधकाम चालू आहे. थांबू द्या. हे इकडे आपल्या भाषाच्या घराचं बांधकाम चालू आहे. राम राम पाहुणे भाऊ. राम राम राम. हे घर आहे रे शिव तुझं. याने याचं घरच पाहिलं नव्हतं आज लोक. पाहू आता कसं काय चालू आहे बांधकाम. 4 खोल्या. 4 आहे की 5 आहे हो. हे 2 बेडरूम आहेत, ते किचन आहे. हा जो मोठा दिसू राहिला हा हॉल आहे. टाकं जास्त खोल नाही झालं. हा पलटी जिना असा. तर असं घर आहे आपल्या भाषाचं. इकडे पलटी जिना राहणार आहे, पण सिंगलच मजली आहे रे भाऊ, डबल मजली नाही आहे. एकदम रोडवरच घर आहे ते, तरी आपली गाडी उभी राहिली आणि एकदम रोडवरच इकडे बांधकाम चालू आहे घराचं. ती एक गोष्ट मला वेगळीच पाहायला भेटली. आपण जसं आता आपल्या बांधकामासाठी रेती वापरून राहिलो, हे इकडे हे असा डस्ट वापरून राहिले. म्हणजे याला कृत्रिम रेती म्हणतात काय. कोणतं बा रेती चांगली नाही भेटत म्हणतात, ते रेतीमध्ये माती येते. इकडे बिलकुल घराच्या समोरच इकडे हा बाजार भरते. हा जो पुढे बाजार दिसू राहिला हा चांदणीचा बाजार आहे. चांगल्या घेतल्या डिझाईन. किती किलोची भरली आहे. कॉलम पा किती झाले ते. एका लाईननं 5 कॉलम आहेत. 5 आणि 5 10 5 15 कॉलमचं बांधकाम चालू आहे. 1:30 वाजता निघालतो आम्ही घरून. ते घर जे बांधणं चालू आहे ते गावाच्या बाहेर बांधणं चालू आहे. आता आपण गावामध्ये आलो, गावामध्ये एंटर झालो. गाडी पार्क करून दिली होती वडाच्या झाडाखाली. पहा इकडे सगळेच्या बांधकामाला ते तसा डस्टच दिसेल तुम्हाला. रेती तर इकडे दिसतच नाही बा. रेतीची काहून एवढी नपुरा काही समजत नाही. शिव कुठे आलो रे आपण. जुनं घर आहे नाही तुझ्या. आता नवीन कुठे आहे. काय रे बा हे कसं कॉम्बिनेशन. पोहे सोबत लाडू. आणि आपण ना सध्याचे बांधकाम पाहिलं, त्या बांधकामाचे ठेकेदार हे भाऊ आहेत. हे सध्या त्या बांधकामाची पुरी देखभाल करून राहिले. त्यामध्ये असारी रेती सिमेंट सगळं म्हणजे मजुरी गिजुरी सगळं याच्याकडेच लागून जायला आहे. आणि हे आमचे पवन पाटील. राहता तू अटीस राय तू. आता हे तुझं घर आहे. जायला लागते. मग जाय ना तू वावरात जाय ना. आम्ही चाललो घरी. घरी गेलो, चहा पाणी झाला, नाश्ता झाला. आता आम्ही चाललो ऑफिस बाहेर गावात चक्कर मारायला. बोला. मी त्या वाशिमचा आता सोयाबीनचा इतका पाहिला की लहान झालं. या गावामध्ये 2-3 बँका आहेत, पोलीस स्टेशन आहे. बरं चालू आहे दुकान. मस्त चालू आहे. फोटो निघालतो फोन. हा हा आणा ना आणा. या गावामध्ये सगळेच लोक ओळखतात आपल्याला, सगळ्यांना आपल्याला फॉलो करा. आम्ही आता वापिस तिकडेच चाललो. बांधकाम चालू आहे तिकडे. मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये येतात, त्याच्यात जी फिलिंग आहे ती फिलिंग द्यायचा प्रयत्न आपण करला. 1 मिनिट या. अरे बापरे काही खतरनाक केलं बा. कोण म्हणेन की हे चांदणीचे हॉटेल आहे. चांदणीमध्ये म्हणजे एवढ्या लहान गावात. गाव लहान नाही आहे म्हणा, गाव तसं मोठंच आहे, पण तरी बी असं वाटलं नव्हतं मला की या गावामध्ये बी एवढी अशी हॉटेल असू शकते. या गड्याला माहित होतं की मी आज येणार आहे. रात्रीच गड्यानं मला मेसेज केले होते की बा येसान तर आमच्या हॉटेलला भेट द्या. म्हणून मग येताबरोबर आपण या हॉटेलवर आलो, भेट दिली. चांगली आहे हॉटेल, पाहू शकता इकडे. खेड्यागावाच्या मानानं तरी एकदम बढिया करेल. आता वापिस आपण बांधकामाजवळ आलो, जे नवीन बांधकाम चालू आहे आपल्या जवळबाच्या घराचं. आणि हे जे आपल्या जवळबाच्या घराचं बांधकाम चालू आहे, नवीन घराचं बांधकाम चालू आहे, त्याचे ठेकेदार हे आहेत. आणि याचं काम पटलं बा आपल्याला एकदम डायरेक्ट. म्हणजे सिमेंट, रेती, असारी, गिट्टी, विटा सगळं सामान हेच पुरून राहिले. आणि हे बांधकाम आता सध्या कंबर लेवल आला. आता हे सिंगल इट आहे, तर यावरती ते लिंटर घेणार आहेत. त्याच्यावर अजून बांधकाम होईल, मग वरचं लिंटर आणि मग वरचं बांधकाम. तर हे बांधकाम होणार आहे स्लॅबवर. स्लॅब आहे ना फक्त, स्लॅब जिना वर पॅरापीट ते आहे. पॅरापीट. का रे बा असं कसं. माझ्यासाठी लढला म्हणतात तू. चालतं का मग घरी. आणि हे एवढ्या जागेत इकडे बांधकाम करून
इकडे एवढी जागा ओपन सोडून दिलाय. हे जे विहीर ऑड दिसून राहिला हे बी याच्याच जागेत आहे. त्यामध्ये मोटर टाकेला आहे, त्यातूनच पाणी चालू आहे या बांधकामासाठी. पण या जागेला 3 बाजूना रस्ता आहे. एक पुढून तो सगळ्यात पहिले तो गावात येणारा मेन रोड आहे, त्याच्या बादमध्ये हा दुसरा रस्ता आहे आणि जागेच्या मागून इकडून तिसरा बी रस्ता आहे. म्हणजे मागून पुढून रस्ता, बाजूनं बी रस्ता, फक्त एका बाजूनं ते घर आहे आणि हे एवढी ओपन जागा राहणार आहे. आता गाडी रिवर्स चालवली आम्ही ना, डायरेक्ट जवळच्या घरालो. सर ती राहतं थोडी. आता संध्याकाळ झाली, अंकुबाईले सोबत घेतलं. आता आम्ही ऑफिस घराकडे निघलो. तुझं गाव आहे ना हे? नाही राय ना तुझ्या गावले राय ना अडी. हे पा भाषाचं गाव असून भाषा अडी राहत नाही म्हणते. काय रे भाषा राहतं काय अडी? नाही मग घरी जायचं लवकर, मग ट्युशन होईल. सगळे जण बसले गाडीत. अंकुबाई, झिंगूर दादा, भाषा, मम्मी. आम्ही चाललो आता शिवच्या वावरात. पहिले शिवचा वावर पाहू, तुम्हाला आपलं बी वावर दाखवतो. आता आम्ही घरी चाललो होतो, पण रस्त्यातच आपल्या जवईबाचा वावर लागते. पहिले आपण वावरात एक चक्कर मारू, पाहू ना जवईबा कसे काय शेती करतात तेही दाखवतो तुम्हाला. कांदे गिंदे असतील, कांदे घेऊन जाऊ आपल्यासोबत. आम्ही उतरलो तर सगळेच उतरले आता गाडीतून, सगळेच वावर पाहणार. काय रे हो, तू बी चालताय वावरात? तुले वावरातच ठेवतो बाबू मी. आम्ही चाललो आमच्या वावरात. इकडे झिंगूर दादा त्याच्या व्लॉगिंगची प्रॅक्टिस करू राहिला. तर मागे रोड आहे, आपण रोडवर गाडी उभी केली. रोड पासून 20-25 पावलं पैदल चालत आलं की इकडे आपल्या जवईबाचा वावर आहे. जवईबाच्या वावरात इकडे कांदा पेरेला आहे, त्याला झटका मशीन बी लावलेला आहे. काहून काय माहित, आमच्याकडे तर कांद्याला काही एवढा त्रास नसते म्हणा. खाली सटकून आलो मी. हं? खाली सटकून आलो. हो काय? हो मित्रांनो, हे पाहू शकता, हे आपलं वावर. हे मित्रांनो आपले आंबे. रामफळ आहे की मँगो आहे? हो लांबखोल आहे. लांबखोल. मित्रांनो हा आहे आपला कांदा. कांदा आहे काय? हो कोणाचा आहे हा कांदा? माया. तुझी आहे काय? हो आणि हे वावर कोणाचा आहे? माया. कशाचं झाड आहे शिव हे? लिंबा. कशाचं झाड आहे? लिंबाचं. जांब आहे तो, जांब. पेरू आहे, पेरू. दाखवतो मी ना तोडला, माया आहे तो. हा झिंगूर दादा, झिंगूर दादा हो. हे पाय मले सापडला. घे ना, घे घे. हो घे, घे ना, घे घे. आम्हाला दिसलं जांबाचं झाड आणि आम्ही आज सगळे त्याच्यावर तुटून पडलो. आता हे लहान लहान आहेत रे, कच्चे आहेत हे. हे पाय इकडे, पाय इकडे, पाय काय 2-2 आहेत. हा घे घे घे. हा घे ना. हे पुरा आपल्या जवळबाचा वावर आहे. इकडे हा पुरा कांदा पेरेला आहे, इकडून बी कांदा पेरेला आहे, याच्या तिकडून बी एक वावर आहे आणि याच्या पुढे 4-5 वावरं सोडले की आपलं बी अडी वावर आहे. कारण की आपण बी या गावामध्ये वावर गेलाय. नाही खाय ना. याची लागवड करेल नाही आहे, हा काही ट्रॅक्टरनं पेरेल नाही आहे. हा पुरा असा हातानं फेकेला आहे. ते 2 झाडं जे दिसून राहिले ते जांभळाचे आहेत. हे एक झाड जे दिसून राहिलं हे आंब्याचं आहे. आंबा म्हणजे साधा सुद्धा आंबा नाही आहे, तो कलमी आंबा आहे. हे काही काय फुलाचे झाड आहे, निंबू आहे आणि हे जांबाचं झाड आहे. इकडे पाहायची जांब पाळ्यासाठी काय धावपळ चालू आहे. झिंगूर दादा आले तरी बी एक बी जांब सापडून नाही राहिला. आपल्या हाती एवढा मोठा पिकेल जांब आहे तरी मी त्याला देऊन नाही राहिलो. देणार बी नाही पाहिजे का रे. डिझेल टाक म्हटलं तर टाकलं नाही. आणि आता फुकटचे जाम हाणून राहिला का रे. का आले अर्धा मीना पाडला तो. थांब 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 मीना पाडला तो. थांब थांब 2 मिनिट. आपण हिसावाटी करू. कायची हिसावाटी? इकडे दोघांनी समान येते. इकडे. हा जवळबानं कांदे आणले भोगटून. आता कांदे काही द्यायची वस्तू आहे काय? पण जाऊ द्या, आम्हाला तर फुकटचं तर काही बी चालते. फुंडके करू आपण त्याचे. हे पाहू शकता हा किती निर्लज्जपणे माझा जाम खाऊ राहिला. तो बी मीना. हे असे 2-3 निर्लज्ज लोक सोबत पाहिजेत बी कुठे गेलं की. आहे की नाही रे. हा एक निर्लज्ज माणूस आणि हा आपल्या सोबत आला. घुसशील ना तिकडे. पुसाक जामनी दिला तर हा निर्लज्ज म्हणून राहिला आपल्याला. मित्रांनो आपण चाललो आता घरी. पाहिजो झटका मशीन आहे ते. ओ बऱ्या, अरे झटका मशीन आहे ते. अडी हौत करायचा आहे ढोरेसाठी. हे इकडे ढोरं जनावर आहेत आपल्या जवळबाचे. याच्या इकडून बी हा एक नाला आहे. या नाल्याच्या तिकडून बी आपल्या जवळबाचं वावर आहे आणि त्याच्या पुढे 4-5 वावरं टाकले की त्याच्या पुढे आपलं वावर आहे. तू मधात नको येणार, मी मारीन बर तुले, चड्डीत मुतोईन तुले. फुकटचे कांदेच भेटले आम्हाला. 2-3 जाम भेटले खायला. आम्ही चाललो आता घरी. हा निर्लज्ज माणूस आहे. हा खूप पांचट ब्लॉक काढते. पाहिजो मागे झटका मशीन आहे, जाशीन घुसशीन त्याच्यात. हा कुडी बी मग दिसला धुकूट निघेन तुया मागून. हरपला तर थांबलो नका आणि सापडला तर मग तरी थाना आले. जवळबाच्या घरी बी गेलो, वावरात बी गेलो, वावर बी पाहिलं, घर बी पाहिलं, नवीन बांधकाम बी पाहिलं. आता आम्ही भाषाले आणि अंकुबाईले घेऊन सरळ घरी जातो. आमच्याकडे तर एक बोर नाही दिसत.
एवढं तरी बरं की आपल्याकडे ते रोयटे नाही आहेत बा, रोयटे रोई काय म्हणतात त्याला ते. आता इकडे बा सगळे ना म्हणजे सगळ्या लोकांना झटका मशीन लावायला त्याच्या कावानं. आपल्याकडे नाही आहे, ते गोष्ट लय चांगली आहे. वावराच्या बाजूला इकडे पुरं जंगलच आहे, याच्यामध्ये मोर, रोयटे, डुक्कर, सगळे वाघ, हरिण, हत्ती, कोल्हे, सिंह सगळं याच्यामध्येच आहे. पण आपण कोणालाच घाबरत नाही. वाघ, हत्ती, सिंह, कोल्हे, बंदूक, पिस्तूल, तोप, रणगाडा कुणालाच नाही घाबरत आपण. माहिती आहे का तुला झिंगूर दादा? थांब ना, हे राहिले ना बशाचे. नाही तू अति बस मम्मा अति बशी. अंकू पहिले आपण घेऊन चाललो म्हणून आता जवळपासचे भाकरीचे वांदे आहेत रे भाऊ. काय करणार? तर चला मग, संध्याकाळ झाली आता. आम्ही ना घर पाहिलं, वावर पाहिलं, नवीन घर पाहिलं, सगळं काही पाहून जवळ पावले टाटा करून आम्ही चाललो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लोक भाषा म्युझिक